धार्मिक अल्पसंख्याक मान्यताप्राप्त फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान रजिस्टर नंबर 2815 मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ। संकेत कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ। अंशतः अनुदानित 60%। मित्रांनो, ही जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातील आहे। अंशतः अनुदानित महाविद्यालयाची जाहिरात आहे। 60% अनुदानित महाविद्यालय आहे। महाविद्यालयाचे नाव दिले आहे संकेत कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय। ॲड्रेस मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ। पाहिजेत शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता महाविद्यालयातील विज्ञान शाखेकरिता विषय शिक्षकांच्या मानधन तत्वावर नियुक्त्या करणे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता महाविद्यालयातील विज्ञान शाखा आहे, कला आणि विज्ञान दोन्ही शाखा आहे, परंतु या ठिकाणी विज्ञान शाखेकरिता विषय शिक्षकांच्या मानधन तत्वावर नियुक्त्या किंवा नेमणुका करण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1 शाखा विज्ञान स्वयंअर्थसहाय्य तत्वावर। तर या ठिकाणी विज्ञान शाखा स्वयंअर्थसहाय्य तत्वावर या शाखेत पदभरती करण्यात येत आहे। पदाचे नाव सहाय्यक शिक्षक मानधन तत्वावर। तर या ठिकाणी सहाय्यक शिक्षक नेमण्यात येत आहे मानधन तत्वावर। पदसंख्या एकूण 6 जागा। प्रवर्ग जातीचा संवर्ग किंवा प्रवर्ग खुला कॅटेगरी खुला ओपनमधून या जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता MSc BEd दिलेल्या विषयामध्ये उमेदवार MSc असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे दिलेल्या विषयात मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे MSc BEd। आणि आर्ट विषय असेल तर MA इंग्रजी BEd ही शैक्षणिक पात्रता आहे। MA मराठी BEd ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आर्ट विषय याकरिता, म्हणजेच इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA इंग्रजी BEd MA BEd। आणि मराठी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे MA मराठी BEd MA BEd ही शैक्षणिक पात्रता आहे मराठी विषयाकरिता। त्यानंतर या ठिकाणी विषय दिले आहे विषय 1 गणित रसायनशास्त्र, 3 भौतिकशास्त्र, 4 जीवशास्त्र। आणि कला शाखेकरिता विषय दिले आहे 1 इंग्रजी आणि दुसरा विषय आहे मराठी। तर विज्ञान विषयाकरिता विषय दिले आहे मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, जीवशास्त्र म्हणजेच गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजिक्स, पदार्थविज्ञान किंवा पदार्थविज्ञान, 4 जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आणि कला शाखेकरिता इंग्रजी, मराठी। तर एकूण या ठिकाणी 6 विषयाकरिता 1 शिक्षक नेमण्यात येत आहे, म्हणजेच एकूण या ठिकाणी 6 जागा भरण्यात येत आहे सहाय्यक शिक्षकाच्या मानधन तत्वावर। इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक 29/5/2026 रोजी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे। तर उमेदवारांना सूचना दिल्या आहेत ते या ठिकाणी मुलाखत किंवा इंटरव्ह्यू मुलाखतीचा दिनांक आहे 29 मे 2026 म्हणजेच 29/5/2026 रोजी जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत या ठिकाणी काम करण्यासाठी शिक्षक होण्यासाठी, तर अशा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। मुलाखतीची वेळ दिली आहे 11 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे। मुलाखतीचे स्थळ किंवा ठिकाण दिले आहे संकेत महाविद्यालय मारेगाव, डॉक्टर महाफुलकार कॉम्प्लेक्स, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ हे ठिकाण दिले आहे। अध्यक्ष / सचिव फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान रजिस्टर नंबर 2815 मारेगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ। जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत इक्रा एज्युकेशन सोसायटी दारव्हा जिल्हा यवतमाळ अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था द्वारा संचालित। मित्रांनो, ही जाहिरातसुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील आहे आणि शाळेचे नाव दिले आहे नॅशनल उर्दू हायस्कूल। ॲड्रेस महागाव कसबा 100% अनुदानित, तालुका दारव्हा 445110 जिल्हा यवतमाळ।
मित्रांनो, दिलेली संस्था अल्पसंख्याक संस्था आहे, 100% अनुदानित आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर म्हणजेच लॅबॉरेटरी अटेंडंट. तर लॅबॉरेटरी अटेंडंट या पदाची भरती करण्यात येत आहे किंवा प्रयोगशाळा परिचर नेमण्यात येत आहे. दिलेल्या शाळेमध्ये शाळेचे नाव आहे नॅशनल उर्दू हायस्कूल महागाव कसबा, 100% अनुदानित. प्रयोगशाळा परिचर या पदाची या ठिकाणी एक जागा भरण्यात येत आहे. पदसंख्या 1. शैक्षणिक पात्रता प्रयोगशाळा परिचर या पदासाठी या ठिकाणी दिलेली आहे. BSc जीवशास्त्र, 12वी विज्ञान. तर या ठिकाणी BSc बायोलॉजी, 12th विज्ञान ही शैक्षणिक पात्रता दिली आहे. वेतन श्रेणी नियमानुसार सेवानिवृत्तीने रिक्त झालेले पद. तर या ठिकाणी आधीचे जे कर्मचारी होते ते सेवानिवृत्त झाले आहे, म्हणजेच या ठिकाणी सेवानिवृत्तीने पद रिक्त झाले आहे. इन्फॉर्मेशन सूचना MSCIT टायपिंग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य. तर या ठिकाणी उमेदवाराकडे कॉम्प्युटरचा कोर्स केलेला असावा, म्हणजेच उमेदवारांकडे कॉम्प्युटरचा कोर्स MSCIT त्याचबरोबर टायपिंग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य. दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच उमेदवारांकडे हे कौशल्य असेल. कोणते कौशल्य? MSCIT टायपिंग हे जर दोन्ही उमेदवारांकडे असेल तर अशा उमेदवारांना प्रथम किंवा उत्तीर्ण MSCIT टायपिंग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य किंवा प्रिफरन्स देण्यात येणार आहे. वरील शैक्षणिक पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक 6/6/2026 म्हणजेच 6 जून 2026 शनिवार रोजी ठीक 11 वाजता शाळेचे कार्यालय महागाव कसबा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्र इत्यादी सह स्वखर्चाने मुलाखतीकरता उपस्थित राहावे. तर या ठिकाणी जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचा दिनांक दिला आहे 6 जून 2026. दिवस आहे मुलाखतीचा शनिवार आणि वेळ दिली आहे मुलाखतीची सकाळी 11 वाजता. मुलाखतीचे ठिकाण किंवा स्थळ दिले आहे शाळेचे कार्यालय महागाव कसबा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ. उमेदवारांनी सोबत मूळ शैक्षणिक कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स किंवा ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स सर्व उमेदवारांनी सोबत ठेवायचे आहे व अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा सोबत ठेवायचे आहे इत्यादीसह स्वखर्चाने उमेदवारांनी मुलाखतीकरिता किंवा इंटरव्ह्यूकरता उपस्थित राहायचे आहे. दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेत, दिलेल्या दिवशी आणि दिलेल्या पत्त्यावर ॲड्रेसवर उमेदवारांनी हजर राहायचे आहे मुलाखतीकरता. अध्यक्ष/सचिव शाळा समिती नॅशनल उर्दू हायस्कूल महागाव कसबा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे. मोबाईल नंबर पहिला 9763786887 आणि दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे 9511273918. जाहिरात क्रमांक 3 ही जाहिरात नाशिक जिल्ह्यातील आहे. रजिस्टर नंबर दिला आहे. दिनांक आहे 17/9/1979. दुसरा रजिस्टर नंबर दिला आहे आणि दिनांक आहे 31/3/1980 आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ. ॲड्रेस दोडीबू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. फोन नंबर दिला आहे 025512611521. जाहिरात क्रमांक दिला आहे जाहिरात/2 2026 पाहिजेत. श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ. ॲड्रेस दोडीबू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. या संस्थेने चालविलेल्या माध्यमिक/उच्च माध्यमिक/वरिष्ठ महाविद्यालयासाठी सन 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी मानधन तत्वावर खालीलप्रमाणे जागा भरणे आहे. तर मित्रांनो, दिलेली संस्था ही दोडीबू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील आहे आणि या संस्थेने चालवलेल्या माध्यमिक शाळा आहे. उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालयासाठी सन शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी मानधन तत्वावर खालील रिक्त जागा किंवा खालीलप्रमाणे जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव उपशिक्षक.
विषय गणित मॅथमॅटिक्स किंवा गणित या विषयासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BSc चालेल किंवा MSc B.Ed. म्हणजेच BSc गणित किंवा BSc मॅथमॅटिक्स B.Ed चालेल किंवा MSc मॅथमॅटिक्स B.Ed. पदसंख्या एकूण 3 जागा गणित विषयाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 पदाचे नाव उपशिक्षक, विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे. BSc केमिस्ट्री चालेल किंवा MSc केमिस्ट्री B.Ed. म्हणजेच BSc B.Ed. चालेल किंवा MSc B.Ed. एकूण 3 जागा रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री या विषयाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव उपशिक्षक, विषय जीवशास्त्र बायोलॉजी या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे. BSc चालेल BSc बायोलॉजी किंवा MSc बायोलॉजी B.Ed. एकूण 2 जागा जीवशास्त्र किंवा बायोलॉजी या विषयाच्या अनुक्रमांक 3 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव उपशिक्षक, विषय भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र या विषयाकरिता शैक्षणिक पात्रता आहे. BSc ला भौतिकशास्त्र विषय असणे आवश्यक आहे किंवा MSc फिजिक्स B.Ed. म्हणजेच BSc B.Ed. चालेल किंवा MSc B.Ed. एकूण 2 जागा भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान या विषयाच्या अनुक्रमांक 4 मध्ये जागा भरण्यात येत आहे, 2 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव उपशिक्षक, विषय मराठी भूगोल, शैक्षणिक पात्रता आहे MA B.Ed. MA मराठी MA जॉग्रफी B.Ed. ही शैक्षणिक पात्रता आहे. 1 जागा भरण्यात येत आहे मराठी भूगोल या विषयाची. त्यानंतर अनुक्रमांक 6 पदाचे नाव उपशिक्षक, विषय मराठी इंग्रजी, शैक्षणिक पात्रता MA मराठी B.Ed. MA इंग्रजी B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे मराठी इंग्रजी या विषयाची. त्यानंतर अनुक्रमांक 7 पदाचे नाव सुरक्षारक्षक, शैक्षणिक पात्रता सुरक्षारक्षक या पदासाठी 10वी किंवा 12वी, पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना, इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दौडीबू, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी उमेदवार या पदांसाठी इच्छुक आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीचा दिवस आहे शुक्रवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 5/7/2026 म्हणजेच 5 जून 2026 रोजी मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी ठीक 10 वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दौडीबू, ॲड्रेस दौडीबू, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. श्री राजाराम देवराम आव्हाड चिटणीस, श्री पांडुरंग गणपत केदार अध्यक्ष. क्रमांक 4 धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान, रजिस्टर नंबर 2815, मारेगाव तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. महाविद्यालयाचे नाव दिले आहे संकेत वरिष्ठ महाविद्यालय मारेगाव, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. कोड दिला आहे महाविद्यालय कोड 926, विना अनुदानित. पाहिजेत संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती मान्यताप्राप्त अभ्यासक्रमानुसार विषयाकरिता शासकीय निमशासकीय मानधन तत्वावर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पदे भरणे आहे. तर मित्रांनो, दिलेले महाविद्यालय संकेत वरिष्ठ महाविद्यालय, ॲड्रेस मारेगाव तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ, विना अनुदानित आहे महाविद्यालय. या दिलेल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करण्यात येत आहे आणि दिलेले महाविद्यालय संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती मान्यताप्राप्त आहे आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमानुसार विषयाकरिता शासकीय नियमानुसार मानधन तत्वावर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पदे भरणे आहे किंवा या ठिकाणी शासकीय नियमानुसार मानधन तत्वावर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शाखा पदाचे नाव प्राचार्य. तर या ठिकाणी अनुक्रमांक 1 मध्ये पदाचे नाव प्राचार्य प्रिन्सिपल या पदाची पदभरती करण्यात येत आहे किंवा प्राचार्य नेमण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा, प्रवर्ग खुला, जातीचा संवर्ग खुला. पात्रता नेट/सेट PhD. तर उमेदवारांकडे दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर
नेट एक्झाम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा नेट एक्झाम नसेल तर सेट एक्झाम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा PhD. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 शाखा कला BA, वाणिज्य BCom, विज्ञान BSc. तीनही शाखा या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आहे. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. BA कला, BCom वाणिज्य शाखा आणि BSc विज्ञान शाखा. या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे प्राध्यापक. पदसंख्या प्रत्येक विषयानुसार पदसंख्या राहणार आहे. जातीचा प्रवर्ग खुला, संवर्ग खुला, ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. आणि शैक्षणिक पात्रता आहे प्राध्यापक या पदाकरिता BA, BCom, BSc, MA, MCom, MSc, नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा PhD अनुभवास प्राधान्य. तर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच उमेदवार BA असेल, BCom असेल, BSc असेल, MA असेल, MCom असेल, MSc असेल, सोबतच नेट एक्झाम उत्तीर्ण असेल, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राज्य पात्रता परीक्षा आणि PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हे जर उमेदवारांकडे असेल आणि अनुभव असेल तर अशा एक्सपिरियन्स उमेदवारांना किंवा अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. विषय दिले आहे BA करिता विषय इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, इतिहास, मराठी, साहित्य, गृह अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र हे सर्व विषय BA या अभ्यासक्रमाकरिता आहे. त्यानंतर BCom अभ्यासक्रमाकरिता विषय दिले आहे इंग्रजी, मराठी, व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापनाची तत्त्वे, संगणकाची मूलतत्त्वे, द्वितीय लेखांकन ही सर्व विषय BCom अभ्यासक्रमासाठी आहे. त्यानंतर BSc इंग्रजी, BSc अभ्यासक्रमासाठी विषय दिले आहे इंग्रजी, मराठी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. तर या ठिकाणी BSc या अभ्यासक्रमासाठी सब्जेक्ट दिले आहे विषय इंग्रजी, मराठी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी आणि बॉटनी, वनस्पतीशास्त्र. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना मुलाखत दिनांक 29 मे 2026 रोजी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 29/5/2026. या दिवशी उमेदवारांनी मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची वेळ आहे 11 ते 5 वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण किंवा स्थळ दिले आहे संकेत महाविद्यालय मारेगाव, डॉक्टर महाकुळकार कॉम्प्लेक्स, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी या पत्त्यावर मुलाखत घेतली जाणार आहे. अध्यक्ष/सचिव फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान, रजिस्टर नंबर 2815, ॲड्रेस मारेगाव, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ.